इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात जे 300 जागांसाठी भरती चालू आहे, ज्यामध्ये जीडीचं पद आहे जनरल ड्युटी, त्याचबरोबर डीबी डोमेस्टिक ब्रँचचं पद आहे। तर 10वी पास आणि 12वी पास वाले विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 11 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो, तर लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। आणि यामध्ये जर पाहिला आपण इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, तर पासिंगचा जर विचार केला तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 पैकी एससी आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 60 पैकी 27 प्रश्न बरोबर असेल तर आपण पेपर पासिंग या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी असाल, त्याचबरोबर ओपन असाल, त्याचबरोबर जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 60 पैकी पासिंग फक्त यामध्ये ठेवण्यात आले 30 मार्कावर। ठीक आहे, एवढी पासिंग यामध्ये ठेवण्यात आलाय, तर जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि परमनंट भरती आहे हे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही भरती निघाली आहे, तर हे अग्निवीर अंतर्गत नाही आहे, तर हे परमनंट भरती आहे। ठीक आहे, आणि पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। आणि या भरतीमध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते। मी तुम्हाला कोण सांगू राहिलो, तर यामध्ये वयोमर्यादा जे ठेवण्यात आलाय 18 ते 22 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला। आणि एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट आहे। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकता। तर जास्त वयोगटातील मुलं यामध्ये म्हणजे ज्यांचं जास्त वय आहे तर त्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येत नाही, त्याच्यानं यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते। ठीक आहे, तर यामध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे लक्षात ठेवा। आणि उंची सुद्धा यामध्ये लागत नाही, म्हणजे फक्त 157 सेंटीमीटर उंची यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीमध्ये लागते। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलांची ही 300 जागांसाठी भरती निघाली, तर यामध्ये नाविक जीडीचं पद आहे 260 जागा आहे। तर या पदासाठी शिक्षण 12वी पास असले पाहिजे, मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे, सायन्स असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ह्या मध्ये फॉर्म भरता येते जीडी पदामध्ये। आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे नाविक डीबी, त्याला डोमेस्टिक ब्रँच सुद्धा म्हटलं जाते। तर नाविक डीबी मध्ये जर आहे शिक्षण फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते। तुम्ही फक्त 10वी पास आहे तर तुम्हाला फॉर्म भरता येते डीबी या पदामध्ये। ठीक आहे, डोमेस्टिक ब्रँच या पदामध्ये तर 10वी पासवरच फॉर्म भरता, यामध्ये काही अशी अट नाही की बाबा सायन्स पाहिजे। ठीक आहे, आर्टवाली मुलं फॉर्म भरू शकता फक्त 10वी पास हो। ठीक आहे, आणि यामध्ये जर आपण नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीची जी लेखी परीक्षा असणार आहे तर हे एप्रिल महिना झाला, जून महिना किंवा सप्टेंबर 2025 पर्यंत जे या भरतीची लेखी परीक्षा होणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात काय होणार आहे, लेखी परीक्षा तुमची घेतली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, पीईटी फिजिकल तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये। तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जे मेडिकल होणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल या भरतीची। ठीक आहे, तर यामध्ये नाविक जीडीच्या जर आपण जागा पाहिल्या कॅटेगरीनुसार, यूआर कॅटेगरीच्या 100 जागा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 25 जागा आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 68 जागा आहे, एसटी कॅटेगरीसाठी 28 जागा आहे, एससी कॅटेगरीसाठी 39 जागा आहे। टोटल 260 जागा आहे जीडी पदामध्ये, नाविक जीडी मध्ये। आणि दुसरं जे पद आहे तर नाविक डीबीचं पद आहे, तर यामध्ये ज्या जागा आहे हे 10वी पास साठी डीबीचा डोमेस्टिक ब्रँचचा। तर यूआर कॅटेगरीच्या ज्या जागा आहे तर ह्या 16 जागा आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या यामध्ये 4 जागा आहे, ओबीसी कॅटेगरीच्या 9 जागा आहे, टी कॅटेगरीच्या 3 जागा, एससी कॅटेगरीच्या 8 जागा आणि टोटल 40 जागा यामध्ये आहे। ठीक आहे, आणि सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, तर सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। आणि ते जे दोन सेक्शन मध्ये त्या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे। पहिल्या सेक्शन मध्ये तुमची जी लेखी परीक्षा असणार आहे तर
तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे पहिल्या सेक्शनमध्ये, तर पहा यामध्ये जे मॅथ गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे सायन्स म्हणजे विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 45 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, 45 मिनिटाचा टाइम पेपरसाठी असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, ठीक आहे। आणि पेपरमध्ये जर पासिंग पाहिले आपण UR आणि EWS UR कॅटेगरी EWS कॅटेगरी OBC कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे SC ST कॅटेगरीसाठी जे 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले तर फक्त 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। तर एवढी यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पासिंग ठेवण्यात आले आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण सेक्शन 2 मध्ये जर पाहिलं तर सेक्शन 2 मध्ये तुमचा पेपर होणार आहे 50 मार्काचा, तर त्यामध्ये असणार आहे गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 30 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे या पेपरसाठी। अशा प्रकारे तुमचा पेपर होणार आहे आणि यामध्ये जे पासिंग आहे UR कॅटेगरी EWS कॅटेगरी OBC कॅटेगरीसाठी 50 पैकी 20 मार्कावर पासिंग असणार आहे, त्याचबरोबर जे SC आणि ST कॅटेगरीसाठी 50 पैकी 17 मार्कावर या ठिकाणी पासिंग असणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे या इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, ठीक आहे। तर यामध्ये जर पाहिलं आपण पहिलं जे सेक्शन आहे तर सेक्शन 1 मध्ये नाविक DBचा पेपर असणार आहे आणि सेक्शन 2 मध्ये जे नाविक GDचा पेपर असणार आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीचा जे अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि पेपर झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, तर तुमचं यामध्ये PET असणार आहे म्हणजे फिजिकल तुमचं या ठिकाणी असणार आहे, तर फिजिकल फिटनेस टेस्ट तुमचा PFT या ठिकाणी असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये। तर यामध्ये उंची फक्त 157 सेंटीमीटर असेल तर चालते। त्याचबरोबर पहिला जो इव्हेंट यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला 7 मिनिटाच्या अंदर मारायचे, जे की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिटाचा टाइम या ठिकाणी ठेवण्यात आला, जे पण पुरुष उमेदवार 7 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर ते या ठिकाणी रनिंग पास या ठिकाणी 1600 मीटर रनिंग पास या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे पहिला इव्हेंट या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे, त्याचबरोबर उठक बैठक त्याला म्हटलं जाते, 20 उठक बैठका तुम्हाला मारावी लागणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे या ठिकाणी तर तिसरा इव्हेंट आहे 10 पुशअप तुम्हाला मारावे लागणार आहे। तर अशा प्रकारे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीचं हे ग्राउंड असणार आहे, ठीक आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे मेडिकल असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे। तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आली आणि SC ST कॅटेगरीसाठी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय